मिरज तालुक्यातील सांबरवाडी, रसूलवाडी, काकडवाडी परिसरात मैशाळ योजनेच्या कळंबी कालव्यातून पाणी खळाळू लागण्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मैशाळ योजनेच्या या पाण्यामुळे कडाक्याच्या उन्हात पाणी टंचाईमुळे हातातून वाया जाण्याची शक्यता असलेल्या पिकांना जीवदान मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नांमुळे मिरज तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या या गावांना अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गेल्या वर्षीपासून ऐन उन्हाळ्यात मैशाळ योजनेचं पाणी मिळत असल्यानं शेतकरी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानतायत। गेली 2 वर्ष चांगला पाऊस काळ होऊनही मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच या भागातील विहिरी कुपनलिका कोरड्या पडल्यानं शेतकरी पिके जगविण्याबाबत चिंताग्रस्त होते। मुबलक पाऊस काळ होऊनही पाणी टंचाई जाणवत असल्यानं शेतकऱ्यांपुढे मैशाळ योजनेच्या पाण्याविषयी पर्याय नसल्यानं काही दिवसांपूर्वी सांबरवाडी येथील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मैशाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती। त्यानंतर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी तात्काळ मैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे आदेश देऊन या भागाला पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या होत्या। त्यानुसार गेल्या 15 दिवसांपासून या भागात मैशाळ योजनेच्या कळंबी कालव्याचं पाणी खळाळून वाहत आहे। त्यामुळे किमान सध्या तरी ऊस व इतर पिकांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळालाय। यामुळे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे सातत्यानं प्रयत्न करणारे काकडवाडी, सांबरवाडी, रसूलवाडी येथील शेतकरी व कार्यकर्ते यांचे तसेच पाटबंधारे अधिकारी यांचे अभिनंदन होत आहे। तसेच शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे मनापासून आभार मानले। याबाबत काही शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी काकडवाडी गावचे सरपंच महादेव कोकरे, माजी सरपंच विजय कदम, अप्पा पाटील, उपसरपंच अमोल मुळे, कल्याण मुळे, महावीर मुळे सर उपस्थित होते। कळंबी कालव्यातून माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून अभियंता मोरे साहेब, धनवडे साहेब यांच्या सहकार्याने आमच्या रसूलवाडी, काकडवाडी, कौलापूर, कांचनपूर या सांबरवाडी या पंचक्रोशीत आम्हाला ऐन टंचाईच्या काळात भरपूर पाण्याचा प्रयत्न करून आम्हाला पाणी मिळाल्याबद्दल आम्ही सर्व अधिकारी व सुरेशभाऊ खाडे यांच्या या शेतकऱ्याच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो।